ज्ञानोबा तुकाराम माऊलींच्या ज्या पालख्या आहेत त्याचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आलाय। पालख्या जशा जशा पुढे सरकतायत तशा वारकऱ्यांची संख्या देखील लाक्षणिकदृष्ट्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक अनेक दाते जे आहेत ते आपल्याला या माध्यमातून पुढे येताना पाहायला मिळत आहेत। जर पाहिलं तर हा संपूर्ण पालखी सोहळा सुरू झाल्यापासून अगदी एक आठवण जी आहे ती वारकऱ्यांच्या मनात सतत सल्लावत होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं त्यांच्यामध्ये नसणं। अजितदादांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी ताज्या तवान्यात करण्यासाठी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जयंतीनिमित्त जे आहे ते वारकऱ्यांच्या सेवा हेतू या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत विकास पासलकर यांच्याकडून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं। त्यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडला। तर आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी एकंदरीत काय सांगाल? खरं तर अशा स्वरूपाचा कार्यक्रम तुम्ही जो आहे तो आज या ठिकाणी आयोजित केला। माननीय अजितदादा यांनी कायम वारकऱ्यांची सेवा केली आणि म्हणून उद्याच्या 22 जुलैला माननीय अजितदादांचा वाढदिवस असायचा। आज दादा आपल्यामध्ये नाहीयेत आणि म्हणून वारीच्या वाटेवरती ज्या ज्या वारकऱ्यांना अजितदादांची आठवण आली ते अत्यंत भावनाविवश झाले। प्रत्येकाच्या अश्रूचा बांध फुटला आणि म्हणून आम्ही सुद्धा वारकरी सेवक आहोत। आम्ही पांडुरंगाची सेवा करत असताना आमच्यासाठीचा आजचा पांडुरंगाचा खरा वारकरी अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीयेत आणि म्हणून त्यांच्या आठवणी जागृत करणं, त्यांना उद्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करत असताना त्यांच्या विचारांनी त्यांनी जे काही या वारीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर असतील, सर्वांचं श्रद्धास्थान विठोबारायाचं आणि त्याचबरोबर आळंदी आणि देहू असेल, या सर्व आणि अनेक देवस्थानांचा ज्या पद्धतीने विकास केला, रस्ते बनवले आणि माझ्या वारकऱ्याच्या पायामध्ये काटा देखील टोचू नये इतकी काळजी घेणारा हा नेता आज नाहीये। आणि म्हणून आपल्याला अलीकडच्या काळामध्ये आठवत असेल की जेव्हा वारीला सुरुवात होतीये त्यावेळेस प्रचंड मोठा पाऊस झाला आणि पर्जन्यवृष्टी एवढी मोठी झाली की या ठिकाणी माऊलींची पालखी आणि तुकोबरायांच्या पालख्या ह्या येतील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळेस वारीमधले वारकरी हे आळंदीला गेले, देहूला गेले आणि काही वारकऱ्यांनी आपल्या हातामध्ये बॅनर लावले की पांडुरंगा माझ्या अजितदादांना एक दिवस तरी काली पाठव, म्हणजे इथल्या वारीमध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत ते अडथळे दूर करतील। आणि म्हणून या विचारांनी पुढील संपूर्ण सेवा सप्ताहामध्ये आम्ही वेगवेगळे अजितदादांच्या या आयुष्याचा जो पट आहे तो उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणून आज या पूर्वसंध्येच्या एक दिवस अगोदर या ठिकाणी या वारकरी सेवेचा हा इथं एक छोटासा आमचा प्रयत्न आहे। त्या माध्यमातून दादांनी जे काही वारकऱ्यांसाठी काम केलं, जे काही त्यांनी देवस्थानांसाठी काम केलं, जे काही रस्ते, पाणी, स्वच्छता, वारकऱ्यांची सेवा कशी करावी आणि वारकऱ्यांमध्ये वारकरी होऊन त्यांनी कसं त्या वारीमध्ये त्या ठिकाणी अन्न प्राशन केलं, वारकऱ्यांबरोबरची सेवा त्यांनी त्या ठिकाणी आपली सेवा समर्पित केली आणि तीच सेवा, तोच त्यांचा जो वारसा आहे तो पुढे या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार या देखील अत्यंत प्रभावीपणे घेऊन जात आहेत। कारण तुम्ही पाहिलं असेल की त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी देहूला भेटी दिल्या, आळंदीच्या वारीच्या अगोदर भेट दिली, पंढरपूरला भेट दिली, सासवडला भेट दिली आणि अनेक वारकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन प्रशासनाबरोबर सातत्याने या वारकऱ्यांना कुठं त्रास होऊ नये याची काळजी घेतली। हे एकाएकी होत नसतं, जे अजितदादांनी जी परंपरा जोपासली आणि म्हणून जी सेवेची परंपरा आहे ती सातत्याने पुढे यावी। वारकऱ्यांबरोबर दादांचं जे नातं होतं ते नातं फलद्रूप व्हावं। वारकऱ्यांना सुद्धा दादांनी काय काय केलं, खरं तर या महाराष्ट्रामध्ये असं उत्तुंग व्यक्तिमत्व अनेक होत असतात, त्यामधील अजितदादा एक होते। परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी मोठी व्यक्ती गेल्यानंतर त्याचं मोठेपण समजतं। अजितदादांचं काम मोठंच होतं,
परंतु आज खऱ्या अर्थाने वारकऱ्यांपासून दारकऱ्यांपासूनचे पार सर्वसामान्य आबालवृद्ध आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं की असा नेता या महाराष्ट्राने 24/7 सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये काम करणारा नेता आज नाहीये. त्याची फार मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज आपण ती तर भरून काढू शकत नाहीये, परंतु त्यांचे विचार आणि वारकऱ्यांचा त्यांनी जोपासलेली परंपरा आहे, वारकऱ्यांच्या सेवेशी ज्यांनी कायम काम केलं, त्यांचे विचार वारकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या विचाराचा जागर करणे आणि या माध्यमातून या हरिकीर्तनाचा या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर वारकरी जे असतात त्यांना पावलापावलावर जे आहे ते अजितदादा आठवतात, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं किंवा संपूर्ण जी दृश्य आहेत ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिली. अजितदादांची मनाला चटके लावणारी अशी काही आठवण तुम्हाला आठवते? खूप आठवणी आहेत अजितदादांच्या. म्हणजे नेता कसा असावा, एखाद्या समाज कार्यकर्त्याला, आमच्यासारखा एक समाज कार्यकर्ता जेव्हा अनेक संस्थांच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असतात, या नेत्याने रात्री 1:30 वाजता मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मुंबई सारख्या ठिकाणी ज्या वेळेस हे सगळे महाराष्ट्रातील लोक तिथे गेलेले होते, त्यांच्या सेवेमध्ये कुठे कमी पडू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा इतर मंडळी असतील, या सगळ्यांच्यासाठी आम्ही थोडंफार जे काही ग्राउंडवरती काम करत होतो, तर रात्री 1:30 वाजेपर्यंत हा नेता जागा होता की तो GR बघा, लोकांची व्यवस्था बघा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, मंत्रालयातील अधिकाऱ्यांना 11:30 वाजता बोलवलं होतं, आम्हाला 12 वाजता बोलवलं. रात्री 1:30 वाजेपर्यंत हा नेता काळजी घेत होता आणि लोकांना आणि आलेल्या महाराष्ट्रातून तरुणांना त्रास होऊ नये, अशा पद्धतीच्या अनेक आठवणी आहेत. अशी एक आठवण आहे आयुष्यामध्ये की एकदा मंत्रालयाच्या जवळ रात्रीचे 10 वाजले होते आणि मंत्रालयावरनं सह्याद्रीला दादा आले आणि 10:30 वाजले त्यांना ते सह्याद्रीचं काम उरकताना, आणि आम्हाला विचारलं की आता काय करणार आहात. त्यांना असं वाटलं की आम्ही मुंबईमध्ये मुक्काम करणार आहे, परंतु त्यांनी विचारल्यावरती आम्ही म्हटलं की काय नाही दादा, अटल सेतूवरनं पलीकडे जाणार आहे, पनवेलला कुठंतरी थोडस 2 घास खाणार आणि पुण्याला जाणार. नाही म्हटले, तुमच्या बरोबर अजून कोण आहे? तर म्हटलं मंत्रालयापाशी एक गाडी आहे आणि आम्ही दोघेच आहोत, काही अधिकारी माझ्या बरोबर होते. 10:30 वाजता म्हणले आता इतके वाजलेले आहेत, आता तुम्ही उपाशी जाणार का, चला माझ्या बरोबर. आणि मग पूर्णपणे त्यांच्या कॅनवायमध्ये आमची गाडी काही जाता आलं नाही आम्हाला, आम्ही 5 मिनिटं उशिरा गेलो, परंतु ताट वाढून आमची वाट बघत होते. गेल्यानंतर आमची विचारपूस केली, प्रेमाने आम्हाला खाऊ घातलं आणि जाताना रात्री 11 वाजता निरोप दिला की पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर SMS करा. अशी कार्यकर्त्यांची, समाज कार्यकर्त्यांची काळजी घेणारा असा नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाला, हे अत्यंत खूप अवघड गोष्ट आहेत. आणि म्हणून त्यांच्या अनेक आठवणी आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर 2च महिने मिळाले त्यांच्याबरोबर राजकीय विचारपीठावरती, परंतु माझ्या खूप आठवणी आहेत. सन्मान कसा करावा, सन्मान कसा द्यावा, आपल्या माणसांना कसं सांभाळावं. आणि सर्वसामान्यपणे मी आज जे काही महाराष्ट्रामध्ये पाहतोय ते असं पाहतोय की सर्वसामान्य वर्ग जो आहे तो म्हणतो गरिबाची काळजी घेणारा नेता होता. मोठ्यांना मोठे करणारे अनेक नेते भेटतात, परंतु सर्वसामान्याची काळजी, एखादी खेड्यातली स्त्री आली, मी अनेक उदाहरणं सांगेल, परंतु मला जे कळालेलं एक उदाहरण आहे की खेड्यातले एका आजीबाईची जमीन काही गुंडापुंडांनी त्यांचं 2 एकर जमीन विकताना त्यांची 15 एकर जमीन लिहून घेतली आणि त्यांचं राहतं घर सुद्धा लिहून घेतलं. त्या आजीबाईंनी जिल्हा न्यायालयामध्ये गेले, त्यांच्या विरुद्ध केस गेली. त्यांनी वकिलाला सांगितलं की आपण वरच्या न्यायालयामध्ये जाऊ, हायकोर्टमध्ये जाऊ. वकिलाला आजीबाईंची परिस्थिती माहिती होती. वकील म्हणले, आजीबाई आपण हायकोर्टात जरी गेलो तरी आपल्याला आपल्या बाजूने केस लागेल म्हणून मला काही गॅरंटी वाटत नाही, म्हणून तुम्हाला शेवटचा उपाय सांगतो की अजितदादाच्या कोर्टात जाऊ आपण आणि अजितदादा तुम्हाला न्याय देतील, याच्यावरती माझा विश्वास आहे. त्या पद्धतीने एक दिवस रविवारच्या जो लोक सगळे दादांना भेटायला येतात त्यावेळेस लोकांचा जो दरबार होता त्याच्यामध्ये दादांना भेटायला लोक गेले
आजीबाई वयस्कर होत्या, त्या ठिकाणी आजी गेल्या. आजींना दादांनी विचारलं की काय प्रश्न आहे. तेव्हा वकील समोर आले, आजीबाई रडायला लागल्या. दादा म्हणले आजी रडू नका, तुमचा प्रश्न काय आहे तो सांगा. तेव्हा वकिलाने सांगितलं की दादा 2 एकर जमीन विकली असताना त्या लोकांनी त्यांची 15 एकर जमीन लिहून घेतली. जमिनीच्या मध्ये काहीतरी थोडाफार बदल असेल, परंतु सगळी प्रॉपर्टी लिहून घेतली. आणि मग आजीबाई रडायला लागल्या. दादांनी लागलीच लगेच एसपी ला फोन केला. ज्यांनी कुणी व्यवहार केला असेल त्यांना लगेच ताबडतोब बोलवून घ्या आणि याच्यातली सत्यता तपासा. ज्या वेळेस त्या लोकांना, एजंट लोकांना आणि खरेदीदारांना बोलवलं, जेव्हा पोलीस काक्या दाखवला त्यावेळेस त्यांनी मान्य केलं आणि आजीबाईची जमीन ही पुन्हा आजीबाईला परत देण्यात आली. अशी सर्वसामान्य माणसाची काळजी घेणारा नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. बारामती सारखं खऱ्या अर्थाने त्या भूमीमध्ये ज्यांनी शेतकऱ्याची काळजी वाहिली, ज्यांनी दीनदुबळ्यांची काळजी वाहिली, ज्यांनी विद्यार्थ्यांची काळजी वाहिली, विद्यार्थिनींची काळजी वाहिली, स्त्रियांना अनन्य साधारण महत्व दिलं आणि महाराष्ट्राची परंपरा जपली. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यांनी कायम आयुष्यभर जपला. अशा नेत्याच्या अनेक आठवणी आहेत, परंतु आज त्यांचा एक इतिहास झालेला आहे. आणि म्हणून आपण इतिहासामध्ये रमत असताना त्यांनी जे काही आयुष्याच्या वाटेवरती जे काही काम केलं त्या कामाचा किमान आपण विचार पुढे घेऊन कसा जाऊ शकतो या माध्यमातून हा आमचा उपक्रम आम्ही करत आहोत, पुढे करत राहू. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे होते विकास पासलकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते आहेत. या ठिकाणी अजितदादांच्या जयंतीनिमित्त जे आहे ते सेवा सप्ताहाचं आयोजन करण्याचं आपल्याला पाहायला मिळालं.